नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 23. दुसरीकडे खिडकीतून चमकणारा सूर्यप्रकाश माहिराच्या चेहऱ्यावर पडतो. तेव्हा तिने एक उसासा टाकून डोळे उघडले. पण डोळे उघडताच तिचे डोळे खूप मोठे होतात. कारण ती ज्या खोलीत होती ती तिची खोली नव्हती. ही एक वेगळी खोली होती, जी फक्त काळ्या रंगाची होती. माहिराने खोलीभोवती नजर टाकताच तिचे डोळे मोठे झाले आणि ती पटकन बेडवरून उठून बसते. पण ती उठताच एक जोरदार किंकाळी तिच्या तोंडून बाहेर आली, कारण तिचे संपूर्ण शरीर खूप दुखत होते. त्यामुळे तिचे लक्ष तिच्या शरीराकडे जाते, जिथे तिने कोणतेही कपडे घातले नव्हते. ती तिच्या शरीराकडे टक लावून पाहते आणि ती आवाज काढणारच होती. तेवढ्यात कोणीतरी तिला तिच्या कमरेभोवती घट्ट पकडले आणि तिचे लक्ष पलंगाच्या पलीकडे गेले. इकडे एक मुलगा तिच्याकडे लाल डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या ओठांवर एक विषारी हास्य होते. त्या मुलाला पाहून माहिरा आणखीनच थक्क झाली आणि जोरात ओरडते आणि म्हणते, तुझी माझ्यासोबत हे सर्व करायची हिंमत कशी झाली? आणि ती तिच्या कमरेवरचा त्याचा हात जोरात झटकते आणि पटकन बेडवरून खाली उतरते. पण पलंगावरून खाली उतरताच तिची पावले अडखळली आणि ती जमिनीवर कोसळली. मुलगा तिला खाली पडताना पाहताच त्याच्या ओठांवरचे विषारू हसू आणखीनच गहिरे होते. तो पटकन खाली उतरतो आणि हळूहळू माहिराकडे चालत जातो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. तिचा चेहरा त्याच्या हातात घट्ट पकडतो आणि म्हणतो, हीच तुझी खरी जागा आहे. तू इथेच चांगली दिसत आहेस. त्या मुलाचे बोलणे ऐकून माहिराला खूप राग येतो. ती आपला चेहरा त्या मुलाच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण जितका जास्त ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, तितकी त्याची पकड तिच्या जबड्यावर घट्ट होत जाते. माहिरा तिच्या सर्व शक्तीनिशी त्याला जोरात ढकलते. त्यामुळे तो माणूस थोडा मागे सरकतो आणि त्याची पकड सैल होते. माहिरा त्याच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते, मिस्टर रोहन वर्मा, कदाचित तुम्ही मागच्या वेळी मारलेली थप्पड विसरलात, म्हणून तुम्ही यावेळी माझ्याशी लढायला परत आला आहात. तर त्या व्यक्तीची गोष्ट सुरू करण्यापूर्वी हा रोहन वर्मा कोण आहे हे जाणून घेऊया. आणि त्याचा माहिराशी काय संबंध आहे? तर रोहन वर्मा हे दुसरे तिसरे कोणी नसून वर्मा इंडस्ट्रीचे CEO आहेत, जो खूपच धूर्त आहे. यासोबतच त्याचं माहिरावर प्रेमही होतं, ज्यामुळे एका पार्टीत त्याने माहिराला प्रपोज केलं होतं. पण तेव्हा माहिराला रोहनची खरी ओळख माहीत नव्हती, कारण त्याला लो प्रोफाईल राहायला आवडायचे. म्हणून ती त्याला एक सामान्य बिझनेसमॅन मानत होती. जेव्हा रोहनने तिला सर्वांसमोर प्रपोज केले, म्हणून माहिराला राग येतो आणि ती त्याची खूप चेष्टा करते आणि तिने सर्वांसमोर रोहन वर्माच्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली होती. त्यामुळे रोहन इतका संतापतो की त्याच क्षणी तो माहिराचा पूर्णपणे नाश करीन अशी शपथ घेतो. अशी निरागस दिसणारी मुलगी सर्वांसमोर त्याला थप्पड मारेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. तेव्हापासून तो जिथे कुठे जायचा, लोक वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहायचे. कधीकधी त्याचे मित्रसुद्धा त्याची चेष्टा करत असत. त्यामुळे त्याला माहिराला मारावेसे वाटायचे आणि आज त्याने असे काही केले होते की माहिरा तिच्या भावी आयुष्यात क्वचितच आनंदी राहील. माहिराला बघून रोहन जोरजोरात हसायला लागतो आणि तिचा जबडा घट्ट धरून तो म्हणतो, माहिरा ठाकूर, तुला काय वाटलं की तू मला एवढ्या सहज चापट मारून दूर जाशील? तुला तुझ्या संपत्तीचा खूप अभिमान आहे. तुझ्या सौंदर्याचा तुला खूप अभिमान आहे. तुझे सत्य राष्ट्रपतींसमोर आल्यावर काय होईल? तो तुझ्याशी लग्न करेल का? हे ऐकताच माहिराचे डोळे मोठे झाले. रोहनच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना ती त्याला म्हणते की मला सोडून दे. तू हे करू शकत नाहीस. तसेच मी हे लग्न मोडूही देणार नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रपतींना माझ्याशी लग्न करावेच लागेल. त्यासाठी मला कितीही मजल मारावी लागेल तरी चालेल. रोहन जेव्हा माहिराचे म्हणणे ऐकतो तेव्हा तो तिच्याकडे पाहतो, जणू तो एखाद्या मूर्खाकडे पाहत आहे. कारण त्याला हे चांगलेच माहीत होते, जर देवराजने हे लग्न मान्य केले असले तरी माहिराचे सत्य लोकांसमोर आल्यावर तो ते कधीच स्वीकारणार नाही. आणि मग रोज मी तुला तू किती मोठी चूक केली आहे याची जाणीव करून देईन. दुसरीकडे देवराज आणि रती दोघीही एकमेकांना चिकटून उभे होते. रतीचे दोन्ही हात देवराजच्या गळ्यात होते आणि देवराजने रतीची कंबर आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली होती. रती आणि देवराज एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. मग रती मोहक आवाजात देवराजला विचारते, आता तुला कळलं, तुला ड्रग्ज देणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून मिस माहिरा ठाकूर आहे. मग तू तिच्यासोबत काय करणार आहेस? देवराज रतीचे ऐकतो तेव्हा तो आपले ओठ वरच्या दिशेने वळवतो आणि म्हणतो, तुला काय वाटते, मी पुढे काय करणार आहे? रती त्याचे म्हणणे ऐकून घेते पण उत्तर देत नाही.
त्यानंतर ती त्याला रागाने सांगते, मग मला कसं कळणार तू तिला काय करणार आहेस? पण तू हे खूप काळजीपूर्वक जाणून घे की जर तू तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला मारून टाकीन. हा विचार करूनच रतीचे डोळे रागाने लाल झाले होते. काल रात्री जर देवराज मद्यधुंद झाला असता आणि माहिराने याचा फायदा घेतला असता आणि त्यांच्यात तसे नाते निर्माण झाले असते जे निर्माण नाही झाले पाहिजे, तर रती काय करणार आणि तिच्या मुलाचे काय होणार? कारण माहिरा चांगली मुलगी नाही हे तिला चांगलेच माहीत होते. ह्या सगळ्याचा विचार करता करता रतीचा राग वाढत होता. देवराज तिच्या रागावलेल्या चेहऱ्यावर हसतोय हे तिला कळतही नाही. जेव्हा त्याला सहन होत नाही तेव्हा तो आपला चेहरा खाली वाकवतो आणि रतीच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिच्या ओठांचे किस घेऊ लागतो. त्यामुळे रती घाबरते आणि देवराजला खांदे धरून स्वतःपासून दूर खेचण्याचा प्रयत्न करते. पण आता देवराज तिच्यापासून दूर राहणार नव्हता. देवराज तिच्या ओठांचे किस घेताना तिच्या डोळ्यांकडे पाहतो. रती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती, म्हणून तो त्याचा एक हात उचलून तिच्या डोळ्यांवर ठेवतो आणि मग तिच्या चेहऱ्यापासून थोडेसे दूर जात तो त्याच्या मोहक आवाजात म्हणतो, जान, या क्षणाचा आनंद घे. आणि त्याबरोबरच तो पुन्हा एकदा तिची खोल किस घेऊ लागतो. पूर्ण 15 मिनिटांनी दोघेही एकमेकांना सोडून देतात. त्यानंतर देवराज रतीच्या हातात टाय धरत म्हणतो, हे बांध. मग रती त्याच्या हातातून टाय घेते आणि ती बांधत असतानाच देवराज तिला त्रास देऊ लागला. तर कधी तो त्याच्या हाताने तिच्या कमरेला डिवचत होता, तर कधी कधी तो तिच्या टी-शर्टमध्ये हात घालतो आणि तिच्या पाठीवर मोहकपणे प्रेम करतो, ज्यामुळे रती क्षणभर प्रेमात पडते आणि चुळबुळ करू लागते. एकदा रतीने देवराजकडे टक लावून पाहिलं, पण देवराज थांबतच नव्हता. तो तिला असाच त्रास देत राहतो. त्यानंतर रती त्याला टाय बांधून देते. नंतर दोघीही खोलीतून बाहेर पडताच देवराजला आदित्यचा फोन आला, जो सांगत होता की साहेब, तुमची मीटिंग आहे. देवराजने कॉल डिस्कनेक्ट केला आणि रतीच्या कपाळाची किस घेत म्हणाला की स्वतःची आणि त्याची काळजी घे. त्यानंतर तो तिथून निघून जातो. तेवढ्यात त्याच्या खोलीतून बाहेर पडताना विवान देवराजला थांबायला सांगतो आणि म्हणतो, खडूस पप्पा, लक्षात ठेवा, मला सावत्र आई नकोय. जर तू माझ्या आईशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न केलंस तर मी तुला सोडून जाईन आणि तुला कधीच माफ करणार नाही. तू समजतोयस ना? देवराज आपल्या मुलाचे ऐकतो तेव्हा त्याच्या भुवया एकवटल्या. तो त्याच्याकडे टक लावून पाहतो आणि मग म्हणतो, तू तुझ्या अभ्यासावर आणि तुझ्या प्रशिक्षणावर लक्ष दे. ही माझी बाब आहे, त्यात आडवा येऊ नकोस. त्यानंतर देवराज तिथून निघून जातो. विवान जेव्हा देवराजचे ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो देवराजच्या मागे जायला तयार होतो. रती देवराजच्या मागे विवानच्या खोलीत जात असताना तिला दिसले की विवान देवराजच्या मागे येत आहे. म्हणून तिने पटकन विवानचा हात धरला आणि ती त्याला आपल्या मिठीत घेते आणि त्याच्या गालाची किस घेते आणि म्हणाली, गुड मॉर्निंग बेबी. विवानने रतीचे ऐकताच त्याने त्याचे दोन्ही हात रतीच्या गळ्यात घातले आणि म्हणाला, सुप्रभात परी. यानंतर रती म्हणाली, चल, मी तुला तयार करून देते. त्यानंतर आपण कुठेतरी जाऊ. आई आणि मुलगा दोघेही खोलीत जातात. रती विवानला आंघोळ करायला वॉशरूमच्या आत जात असते, तर विवान म्हणतो की मी स्वतः आंघोळ करू शकतो आणि आता मी लहान मूल नाहीये, आता मी मोठा झालो आहे. रती त्याचे बोलणे ऐकताच हसली. ती म्हणते की ठीक आहे, तू स्वतः आंघोळ कर, मी तुझे कपडे काढते. त्यानंतर ती त्याला वॉशरूममध्ये सोडून बाहेर येते आणि विवान आंघोळ करू लागला. दुसरीकडे मिश्रा विलामध्ये यावेळी वातावरण थोडे तंग झाले होते. तिथे रतीच्या वडिलांना खूप पश्चाताप होत होता. 5 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलीचे ऐकले नाही. तिच्या बोलण्यावर विश्वास का ठेवला नाही? जर त्यांनी त्यावेळी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर आज त्यांना एवढा पश्चाताप झाला नसता. ते फोन काढून रतीला फोन करणार इतक्यात त्यांचे हात आपोआप थांबतात. रतीशी कोणत्या तोंडाने बोलावे हेच त्यांना समजत नाही, कारण 5 वर्षांपूर्वी त्यांनीच पुढे जाऊन हे नाते तोडले होते. अखेर रती आता त्यांच्याशी का बोलणार? ते याच गोष्टीचा विचार करत होते. तेवढ्यात रतीची सावत्र बहीण टीना तेथे येते. यावेळी तिच्या डोळ्यात ओलावा होता. ती वडिलांना म्हणाली, पप्पा, तुम्ही रतीदिशी का बोलत नाही? माझ्या आईच्या चुकीची शिक्षा मला का मिळत आहे? होय, टीनाला आता काय शिक्षा मिळाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मी सांगते की रतीच्या प्रेग्नन्सीमुळे 5 वर्षांपूर्वी टीनाला एका आंतरराष्ट्रीय डान्सिंग ग्रुपची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हे टीनाचे बालपणीचे स्वप्न होते. त्यामुळे आता जेव्हा देवराजला सत्य समजले तेव्हा तो तिला त्या गटातून बाहेर काढून टाकतो.
असो, टीनाचा डान्स इतका चांगला नव्हता आणि त्यात टॅलेंटही नव्हते. ते तर फक्त एक कारण होतं जे तिला त्या गटात स्थान देण्यात आले होते, कारण ती रतीची बहीण होती. आता सत्य समोर असताना देवराजला त्या लोकांनी असं आरामदायी आयुष्य जगावं असं वाटत नव्हतं, ज्यांनी रतीला इतक्या संकटात टाकलं होतं. जेव्हा रतीचे वडील टीनाचे म्हणणे ऐकतात तेव्हा ते टीनाकडे रोखून पाहतात आणि म्हणतात की जर तुझ्या आईने 5 वर्षांपूर्वी रतीशी हे सर्व केले नसते तर आज तुझ्यासोबत हे सर्व घडले नसते. असो, ती जागा तुझी नव्हती म्हणून आता शांत बस घरी. तू रतीची बहीण होतीस म्हणून तुला ती जागा मिळाली. पण तुम्ही लोकांनी काय केलं? आता तुम्हाला वाटतंय की मी रतीशी बोलायला हवं? अजिबात नाही. तुम्हा लोकांना तुमच्या गुन्ह्याची शिक्षा झाली पाहिजे. याबरोबर ते सोफ्यावरून उठतात आणि तिथून निघताना म्हणतात की मी ठरवले आहे, मी तुझ्या आईला लवकरच घटस्फोट देणार आहे. दुसरीकडे यावेळी नीलमची प्रकृती खूपच वाईट होती. तिचे कपडेही घाणेरडे होते, तिच्या चेहऱ्यावर घाण होती आणि केस विस्कटलेले होते. कुठे ती वेल मॅनरने राहणारी ती स्त्री आणि कुठे ती बाई आज पूर्णपणे निरुपयोगी दिसत होती. रियांशी बोलल्यानंतर देवराज तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे काम करून तिला जे काही पैसे मिळतात ते रतीच्या खात्यात ट्रान्स्फर केले जातील. अखेर रतीच्या शरीरातून तिने कमावलेले पैसे परत करण्याचा हा एकमेव मार्ग होता. ती भांडी साफ करत असताना अचानक एक प्लेट तुटली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापक तिथे येतो. नीलमने आपल्या हॉटेलचे नुकसान केल्याचे पाहताच तो तिच्यावर रागवतो आणि म्हणतो, अरे अडाणी बाई, तुला भांडी कशी साफ करायची हेही कळत नाही का? आणि जर येत नाही तर तू माझ्या हॉटेलमध्ये का आलीस? नीलमला आता सहन होत नाही तेव्हा ती त्या हॉटेलच्या मॅनेजरवर चिडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला अज्ञानी म्हणणारा? मी कोण आहे हे तुला माहीत नाही का? हॉटेलच्या मॅनेजरने तिचे बोलणे ऐकताच नीलमचे बोलणे ऐकून तो खूप हसला आणि तो हात जोडून म्हणाला, मला भीती वाटते आहे. बरं, मला माहीत नसेल तर मला सांग, तू कोण आहेस? हॉटेल मॅनेजरचे बोलणे ऐकून नीलमला इतका राग येतो की ती मॅनेजरच्या तोंडावर थप्पड मारते. त्यामुळे तिच्या हातावरची घाण मॅनेजरच्या चेहऱ्याला लागते. त्यामुळे मॅनेजरला इतका राग येतो की तो नीलमला तिच्या तोंडावर चापट मारतो आणि तिला सांगतो की आजपासून ती हे काम करणार नाही. तुमच्यासारख्या स्त्रिया फक्त टॉयलेट साफ करण्यासाठी चांगल्या असतात. यासोबत तो कोणाला तरी फोन करून या महिलेला टॉयलेट साफ करण्यासाठी घेऊन जाण्यास सांगतो. हे ऐकताच तो नीलमला घेऊन जाऊ लागला. हे ऐकून नीलमला धक्काच बसला, पण रागाच्या भरात तिने काय केले हे तिला कळते आणि मग ती माफी मागू लागते. मला माफ कर, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. पण आता तो मॅनेजर कुठे ऐकणार होता? तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे नीलमलाही टॉयलेट साफ करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. दुपारी देवराज त्याच्या ऑफिसमध्ये काम करत बसलेला असताना आदित्य त्याच्याकडे धावत आला आणि तो त्याला असे काही सांगतो की देवराजचे डोळे रागाने लाल होतात आणि हाताच्या नसा ताणतात. त्याच्या आतून बाहेर पडणारा आभाही खूप धोकादायक होता. संपूर्ण खोलीचे तापमान अचानक घसरले होते. त्यामुळे आदित्यची पावले थबकली होती आणि त्यालाही आता देवराजची भीती वाटू लागल्याने त्याला मागे हटावे लागले. मग देवराज त्याच्या खतरनाक आवाजात आदित्यला यामागे कुणाचा हात आहे हे शोधायला सांगतो. मला ती व्यक्ती लवकरात लवकर माझ्यासमोर हवी आहे. शेवटी माझी आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी केला? त्याचवेळी ते आदेश देताना म्हणतात की सर्व मीडिया आणि सर्व नेटवर्कवर नियंत्रण ठेवा. ही गोष्ट जास्त पसरू नये, कारण इंटरनेटवर एक बातमी व्हायरल होत होती ज्यामध्ये अध्यक्ष त्यांच्या रखेलला त्यांच्या घरात ठेवत असल्याचे सांगण्यात येत होते. सर्वांनी ही न्यूज वाचताच प्रत्येकजण उत्साहित होतो आणि ही बातमी शेअर करू लागतो. अखेर ज्याला देवराजला पूर्णपणे बदनाम करायचे होते आणि त्यांना त्याचे पद सोडण्यास भाग पाडायचे होते, या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्याचवेळी देवराजचा एका मुलीसोबतचा फोटो समोर आला होता ज्यामध्ये मुलीचा चेहरा स्पष्ट होता. नीट पाहिल्यावरच स्पष्ट दिसत होते की ही मुलगी दुसरी कुणी नसून रती आहे. जेव्हा रतीने ही बातमी तिच्या फोनवर व्हायरल होत असल्याचे बघितले तेव्हा तिला धक्का बसला आणि तिच्या हातातला फोन खाली पडला आणि ती खूप थरथरत होती. जेव्हा दूरवर उभ्या असलेल्या बटलरला हे दिसले की रतीच्या हातातून फोन पडला आहे आणि ती थरथर कापत आहे, तेव्हा बटलर पटकन येतो आणि रतीला काहीतरी बोलणार असतो. तेव्हा रती स्वतःशीच कुरकुर करत होती, नाही, हे होऊ शकत नाही, नाही नाही, असे व्हायला नको होते. त्यामुळे त्याचे पद धोक्यात येऊ शकते. मी हे होऊ देऊ शकत नाही. यासह ती खाली वाकून फोन उचलते आणि घराबाहेर जायला निघाली असताना तिचा फोन वाजतो. तिचा फोन बघताच त्यावर दिसते देवराजचा कॉल येतोय. रतीने पटकन कॉल उचलला तर देवराज पलीकडून सांगतो,
की तुला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मी घरी येईपर्यंत. आणि हो, तू कुणाशीही फोनवर बोलणार नाहीस. काही वेळासाठी तुझा फोन तुझ्यापासून लांब ठेव. याबरोबर डोरथीला टेन्शन घेऊ नकोस असे सांगतो. काहीही होणार नाही. मी सगळं सांभाळून घेईन. तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त स्वतःची आणि विवांची काळजी घे. रती मग कुठेतरी जाऊन थोडी शांत होते. त्यानंतर देवराजने कॉल डिस्कनेक्ट केला. इथे बटलर रतीचा फोनही तिच्यापासून काढून घेतो. त्यानंतर तो रतीला म्हणतो की मॅडम, आता तुम्ही यंग मास्टरकडे जा. तो तुमची वाट पाहत आहे. रती त्याचे म्हणणे ऐकून वरच्या मजल्यावर जाते. पण त्रासदायक सुरकुत्या तिच्या चेहऱ्यावर अजूनही स्पष्ट दिसत होत्या. ही बातमी वेगाने व्हायरल होत होती. आतापर्यंत जे लोक ही बातमी पाहत होते ते देवराजबद्दल चांगले वाईट बोलत होते आणि त्याला जाब विचारत होते. आणि काही लोक त्याला त्याचे स्थान सोडण्यासही सांगत होते की त्याने आपले पद सोडावे. तो या पदास पात्र नाही. देवराजने आपले पद सोडावे, अन्यथा त्याने येऊन सत्य जनतेला सांगावे. तो जनतेसमोर का येत नाही, असा सवालही काही जणांनी रस्त्यावर उतरून केला होता. यावेळी देवराज त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याने आधीच आदित्यला सांगितले होते की यामागे कोण आहे ते लवकरात लवकर शोध. सुमारे 2 तासानंतर आदित्यला यामागे कोण आहे हे कळले होते. तो पटकन देवराजच्या केबिनमध्ये येतो आणि त्याला सांगतो की यामागे दुसरे कुणी नसून वीर रंधावा आहे. देवराज जसे हे ऐकतो त्याचे डोळे रागाने लाल होतात आणि तो रागाने बोलतो की अजून कोण या बातमीला हवा देत आहे. तेव्हा आदित्य सांगतो की यामागे मिस ठाकूरचा देखील हात आहे. ती तिच्या काही लोकांना पैसे देऊन प्रसार करत आहे, जेणेकरून ते तुमच्यावर अधिकाधिक प्रश्न उपस्थित करू शकतील. आणि दुसरीकडे असे काही लोक देखील आहेत ज्यांना कदाचित चांगलंच माहीत आहे की तुमच्यासोबत असलेली मुलगी कोण आहे. हे ऐकल्यावर देवराज आदित्यकडे रोखून पाहतो आणि म्हणाला, लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि त्याच्या फोनवरचे नाव दिसताच तो एका हाताने कपाळाला चोळू लागतो. कारण त्याच्या फोनवर येणारा कॉल हा दुसरा कुणाचा नसून त्याच्या वडिलांचा होता. त्याने फोन उचलताच त्याचे वडील फोनच्या पलीकडून त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात, देवराज देशमुख, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या घरी पोहोच. हे ऐकताच देवराज म्हणाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी हे प्रकरण लवकरात लवकर सोडवीन. मग तिथून पुन्हा एकदा त्याच्या वडिलांचा जोरात आवाज येतो की मी तुला काही विचारले नाही. लगेच घरी पोहोचायला सांगितलं आहे. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. देवराज यावेळी विचारात पडला काय करावं. पण मग तो स्वतःला शांत करून त्याच्या केबिनमधून बाहेर पडतो. तर रिहान त्याच्यासमोर मान खाली घालून उभा होता. देवराज त्याला म्हणतो, जाऊन गाडी तयार ठेव. आत्ताच देशमुख हवेलीत जायला हवं. अर्ध्या तासानंतर देवराज देशमुख मेन्शनला पोहोचतो. हवेलीच्या आत जाऊन हॉलमध्ये पोहोचताच त्याला त्याची आई सोफ्यावर बसून काहीतरी करताना दिसली. ती देवराजला पाहताच सोफ्यावरून उभी राहते. त्यानंतर ती म्हणते की तू आला आहेस. तुझे वडील खूप रागावले आहेत. जा आणि त्यांच्याशी शांतपणे बोल. देवराज त्याच्या आईला मिठीत घेऊन म्हणतो की मी ठीक आहे. टेन्शन घेऊ नकोस. मी जाऊन त्यांना सांभाळून घेईन. आणि तो वरच्या फ्लोअरवर जायला लागतो. तेव्हाच वरून एक मुलगी, जिचे वय जवळपास 26 वर्षे असेल, ती खाली येताना म्हणते, जा भाऊ, वडील खूप रागवले आहेत. ती मुलगी त्याच्या मागून खाली येते. देवराज वर जाताना म्हणतो, तो भारतात आला आहे. तू त्याच्यापासून दूर राहून योग्य अंतर राखले तर बरे होईल. मी तुला पुन्हा एकदा तुटताना पाहू शकत नाही. देवराज वरच्या मजल्यावर गेल्यावर त्याला दिसले की त्याचे वडील स्टडी रूममध्ये बसून आपले काम करत आहेत. मग त्याला स्टडी रूमचा दरवाजा बंद असल्याचे दिसले, म्हणून तो दरवाजा ठोठावतो. तेवढ्यात अभ्यासाच्या खोलीतून मोठा आवाज येतो. देवराज वडिलांचा संतप्त आवाज ऐकताच त्याचे कान टवकारतात, पण तरीही तो दार उघडतो आणि अभ्यासाच्या खोलीत जातो. पण जसा तो स्टडी रूममध्ये जातो, काहीतरी वस्तू त्याच्या जवळून वेगाने जाते. ते समजून देवराज पटकन मागे सरकतो आणि ती वस्तू थेट भिंतीवर जाऊन आदळते आणि तिचे 2 तुकडे होतात. देवराज अजूनही शॉक होता. ती वस्तू पाहिल्याबरोबर त्याचे डोळे मोठे होतात. कधी तो त्या पेपरवेटकडे पाहतो, तर कधी त्याच्याकडे रागाने बघत असलेल्या त्याच्या वडिलांकडे बघतो. पण देवराज त्यांच्या रागाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो. तेव्हा त्याचे वडीलही त्याच्यावर चिडतात. हातात धरलेली काठी उचलतात आणि देवराजच्या पायावर मारतात आणि म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची? तुला कळत नाही? तुला मेंदू नाही का? एक चूक झाली तर संपूर्ण प्रकरण तुझ्या हाताबाहेर जाईल.
देवराज त्यांना भावनेशिवाय सांगतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. पण देवराजचे वडील त्याचे ऐकत नाहीत आणि मग फोनवर ती बातमी चालू करून ते त्यांचा फोन त्याच्यासमोर फेकतात आणि म्हणतात, हे काय आहे? तुला हे सांभाळता येईल का? त्यानंतर ते देवराजला म्हणतात की आजचा एक दिवस तुझ्यासाठी आहे. ही बातमी पूर्णपणे संपवायला हवी. देवराज त्यांचे ऐकतो आणि होकारार्थी मान हलवतो. मग ते देवराजला म्हणतात, आत्तापासून त्या मुलीपासून दूर राहा. मी तुला तिच्याशी लग्न करण्याची परवानगी कधीच देणार नाही. जेव्हा देवराज त्याच्या वडिलांचे ऐकतो, तो त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि खोलीतून बाहेर पडतो आणि म्हणतो की तुमच्या मनात जे काही आहे तो गैरसमज आहे. तुम्हाला जे वाटते ते नाही. तोच मिस्टर देशमुख जेव्हा त्याचं ऐकतात तेव्हा ते त्याला मागून शिव्या देतात आणि म्हणतात की तू काहीही म्हटलं तरी मी त्या मुलीला माझ्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही. देवराज त्यांच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नाही आणि तो हॉलमधून खाली जात असताना त्याची आई त्याला विचारते, काय झालं? तर देवराज त्यांना सांगतो की सगळं ठीक आहे. मग तो जायला निघाला असताना त्याची आई त्याला सांगते की आज तू आमच्यासोबत जेवशील. सुरुवातीला देवराज नकार देणार होता, पण नंतर तो थांबला. 4 जणांचे कुटुंब जेवणाच्या टेबलावर बसून जेवत होते. तेव्हा अचानक देवराजचा फोन वाजला आणि त्यांनी कॉल उचलताच आदित्य त्याला काहीतरी सांगतो. देवराज त्याला काहीतरी सांगतो आणि कॉल डिस्कनेक्ट होतो. सर्वांचे जेवण झाल्यावर सगळ्यांना सांगून देवराज निघणार असतो, पण त्याचे वडील त्याला मागून सांगतात की तू तिच्यापासून जितके दूर राहशील तितकेच तुझ्यासाठी चांगले आहे. देवराज पुन्हा एकदा म्हणतो की हा फक्त एक गैरसमज होता, त्यामुळे तुम्ही यावर जास्त विचार करू नका, असे सांगून तो तिथून निघून जातो. त्याची आई फक्त आपल्या मुलाकडे पाहत राहते, परंतु ती या प्रकारावर काहीही बोलत नाही. त्यानंतर ती आपल्या पतीकडे पाहते, जो यावेळी रागाने लाल झालेला होता. तो मनातल्या मनात म्हणतो की याच्याकडे बघून मलाही वाटत नाही की हा माझा मुलगा आहे, बावळट माणूस. दुसरीकडे देवराज त्याच्या घरी पोहोचताच रती हॉलमध्ये फिरत असल्याचे त्याला दिसले. कधी इकडून तिकडे तर तिकडून इकडे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. तर देवराज तिच्याजवळ जातो आणि तिचा हात धरून तिला त्याच सोफ्यावर बसवतो आणि विचारतो, काय झालं? का टेन्शन घेते? तुला माहीत नाही का मी सगळं सांभाळू शकतो? रती देवराजचे म्हणणे ऐकते आणि त्याला विचारते, मी काय करावे? मला खूप तणाव वाटत आहे. मला समजत नाही की अचानक काय झाले. त्यामुळे तुझ्याही अडचणी वाढत आहेत. म्हणून देवराज तिचा हात धरून तिला शांत करतो आणि टेन्शन घेऊ नकोस असे म्हणतो. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी ही अडचण फार मोठी अडचण मानतच नाही. जर ती खूप मोठी झाली तर मी आपले नाते सर्वांसमोर जाहीर करेन. रती देवराजचे म्हणणे ऐकताच ती शॉक होते. ती म्हणते, देवराज काय म्हणतोस? रती घाबरते की जग तिच्याबद्दल काय विचार करेल. तिला हे नको होते की त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर कोणीतरी त्याच्याकडे बोट दाखवेल आणि नंतर त्यांच्या मुलाकडे बोट दाखवेल. कारण विवान अजून 5 वर्षांचा होता आणि खूपच निरागस होता. तोच देवराजही तिचं टेन्शन समजून घेत होता. तो रतीला सांगतो की आपण खोलीत जाऊन बोलू, इथे बोलणे योग्य नाही. रतीलाही देवराजचे बोलणे बरोबर वाटते. त्यामुळे तीही त्याच्या मागे खोलीत जाते. दोघी रूममध्ये जाताच देवराज तिचा हात पकडून तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, काही होणार नाही. त्यानंतर तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला किस करतो. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.